नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. नुकतीच कंबाईन ग्रुप सी पूर्वपरीक्षा 2025 म्हणजेच महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2025ची जाहिरात जी आहे तर ती आलेली आहे. 938 पदांची ही जाहिरात आहे आणि 4 जानेवारी 2026 म्हणजे पुढच्या वर्षी 2026मध्ये ही परीक्षा होणार आहे. आलं लक्षात? महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रावरती ही परीक्षा होईल. तर त्याच जाहिरातीचं विश्लेषण करण्यासाठी हा व्हिडिओ आहे तर तो मी बनवतो आहे. त्याच्यामुळे नीट लक्ष देऊन ऐका. जे पर्टिक्युलर ग्रुप सीसाठी कंबाईनसाठी अभ्यास करतात तर त्यांच्यासाठी एक माहितीपूर्ण लेक्चर हे आहे. ह्याच्यामध्ये 4 महत्त्वाच्या पोस्ट आहेत. बघा, ह्या 938 जागा ज्या आहेत तर ह्या वाढण्याची शक्यता आहे, लक्षात ठेवा. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे की 2026मध्ये मेगा भरती होणार आहे आणि ह्या जागा निश्चितच वाढतील. त्याच्यामुळे जागा खूपच कमी आहेत, आमच्या कास्टसाठी जागाच नाही आहेत, मला ही पोस्ट पाहिजे त्याच्यात थोड्याच जागा आहेत, असा कुठलाही विचार मनात न आणता नव्या जोशानं नव्या जोमानं अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये 4 महत्त्वाच्या पोस्ट आहेत. पहिली आहे उद्योग निरीक्षक. ह्याचा विभाग आहे उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग. त्याच्या 9 जागा आहेत. तांत्रिक सहाय्यक वित्त विभागात त्याच्या 4 जागा आहेत. कर सहाय्यक म्हणजे टॅक्स असिस्टंट वित्त विभागात त्याच्या 73 जागा आहेत. आणि लिपिक आणि टंकलेखन मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसंच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालयात याच्या 852 जागा आहेत. तर अशा एकूण 938 जागांची ही जी जाहिरात आहे ग्रुप सीची तर ती प्रसिद्ध झालेली आहे. नक्कीच ह्याच्यात कमीत कमी अजून 1000 जागांची ॲड येऊ शकते किंवा होऊ शकतात, हे लक्षात ठेवा. कारण आजपर्यंत MPSCची एकही अशी जाहिरात नाही झाली की नंतर जागा नाही वाढल्या. त्याच्यामुळं असं गृहीत धरून चालू आपण की याच्यामध्ये जागा ॲडच होतील. परंतु सध्या तुर्तास तरी 938च जागा आहेत आणि 4 जानेवारी 2026ला एक्झाम होणार आहे. हे गृहीत धरूनच तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा, कारण आपल्याला एकच जागा पाहिजे, जास्त नाही पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्ज सादर करण्याचा कालावधी जो आहे तर तो 7 ऑक्टोबर 2025 ते 27 ऑक्टोबर 2025 20 दिवस तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी वेळ देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर जर का तुम्ही चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरणार असाल तर 30 ऑक्टोबर 2025पर्यंत हे SBIच्या बँकेत कुठल्याही शाखेत हे तुम्हाला चलन स्वरूपात भरता येईल. ह्या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. बाकी आपण खाली पाहूया. KYC तुम्हाला करायची आहे, परंतु त्यांनी KYCची डेट दिलेली नाही आहे. सर्टिफिकेटबद्दल याच्या मागचं जे लेक्चर होतं तर त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सर्टिफिकेटबद्दल किंवा कागदपत्राबद्दल डॉक्युमेंट्सबद्दल माहिती दिलेली आहे. ती सगळी माहिती पुन्हा एकदा त्यांनी इथं दिली आहे. हे काय मी सांगत नाही बसत. मागचं लेक्चर पहा, कुठून मिळतं, कुठून डाउनलोड करायचं, कसं करायचं, ती सगळी माहिती तुम्हाला दिली आहे. आत्ता जे तुमचे नवीन डॉक्युमेंट्स येतील, उदाहरणार्थ इन्कम सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, तर याच्यावरती सगळ्यावरती 2025-26 असंच असायला पाहिजे ज्यावेळेस तुमची पडताळणी कराल त्यावेळेस, हे लक्षात ठेवा. म्हणजे आत्ता ही 2025मधली ॲड आहे. 24-25चं चालू शकतं, परंतु ज्यावेळेस तुम्ही सबमिशन कराल त्यावेळेस मात्र 25-26 ह्या आर्थिक वर्षाचं प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणं आवश्यक राहील. एकदम लास्टला ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन होतं त्यावेळेस. आत्ता मात्र 24-25चं फॉर्म भरताना चालून जाईल. नॉन क्रिमिनलसुद्धा म्हणजे डॉक्युमेंटेशन करताना 25-26च असायला पाहिजे. बाकी खेळाडूचं आरक्षण असेल, स्पोर्ट्स पर्सन असेल, कास्ट सर्टिफिकेट, दिव्यांग असाल तर ती सगळी माहिती मी मागच्या लेक्चरमध्ये दिलेली आहे. एकदा ती पाहून घ्यायचं आहे. हे भत्ते वगैरे आहेत. वयमर्यादा 1 फेब्रुवारी ही इथून गणण्याची ठेवलेली आहे. म्हणजे कमीत कमी तुम्ही 19 वर्षाचे असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त तुम्ही 43 वर्षाचे असायला पाहिजे. या दोन्हीमध्ये तुम्ही असायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. 43 हायेस्ट आहे. शैक्षणिक अर्हता फक्त उद्योग निरीक्षक ही जे पद आहे तर याला इंजिनिअरिंग लागतंय आणि बाकीच्यांना सगळ्यांना तुम्ही कोणतंही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं तरी सुद्धा चालतंय, हे लक्षात ठेवा. हे सगळ्यांना माहितीच आहे. आता मराठी भाषा ज्ञान असायला पाहिजे. आणि लिपिक, टंकलेखक आणि कर सहाय्यक यांच्यासाठी 30 मराठी आणि 40 इंग्लिश हे टायपिंगचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. आणि हे जे सर्टिफिकेट आहे तर ते मेच्या वेळेस तुम्हाला लागतं आहे. त्याच्यामुळे ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं आणि असलंच पाहिजे. जर का आत्ता तुम्ही म्हणजे केलं नसेल टायपिंग आणि करायचं असेल तर तुम्ही करू शकता, परंतु मेन्सपर्यंत तुमच्याकडे पाहिजे. म्हणजे आत्ताही असे 2-3 महिने आहेत आणि मेन्सपर्यंत तुमच्याकडे ते सर्टिफिकेट येऊन जाऊ शकतं. त्याच्यामुळे ते थोडंसं प्रिकॉशन तुम्ही घ्यायचं आहे. ओके. निवड हे बघा, पूर्वपरीक्षा 100 मार्काची, मुख्य परीक्षा 400 मार्काची. तुम्हाला सगळं माहीत झालं आहे. 4 महत्त्वाच्या पोस्ट आहेत. ओके, आलं लक्षात? तर अशा रीतीनं बघा, आता ही डॉक्युमेंट्स सगळी लागणार आहेत. ही 8च डॉक्युमेंट्स तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये भरायचे आहेत. एक पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा,
माजी पात्र सैनिक असल्याचा पुरावा, अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, भूकंपग्रस्त आरक्षण, प्रकल्पग्रस्त आणि खेळाडू. ओके, हे 8 सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला पाहिजे. जर का तुम्ही ऑलरेडी अगोदरच तुमचा प्रोफाईल क्रिएट केला असेल तर ही सर्टिफिकेट तिथं तुम्ही सबमिट केली असतील. नसेल केलं तर पुन्हा एकदा नव्यानं या गोष्टी तिथं सबमिट कराव्या लागणार आहेत. याच्या पलीकडे दुसरे MPSC काय मागत नाही, हे लक्षात ठेवा. हे अतिशय महत्त्वाचं आहे. ही फी बघा, जर का तुम्ही ओपन कॅटेगरीतून असाल तर संयुक्त पूर्व परीक्षेसाठी 394 रुपये आणि आर्थिक दुर्बल किंवा मागासवर्गीय असाल तर 294 रुपये, 100 रुपयांचा फरक आहे. माजी सैनिक असाल तर 44 रुपये एवढीच फक्त फी आहे आणि ऑनलाईन स्वरूपात हे भरता येऊ शकतं. ऑफलाईन स्वरूपात सुद्धा तुम्ही भरू शकता. 10 दिवस अगोदर तुम्हाला प्रवेशपत्र ॲडमिट कार्ड जे आहे तर ते जाहीर केलं जाईल. आता हे लिपिक आणि याची बघा, उद्योग निरीक्षकाचे 9 पदं आहेत. कुठं कुठं कसं दिलेलं आहे. तांत्रिक सहाय्यकची 4 पदं आहेत. कर सहाय्यकची 73 पदं आहेत आणि लिपिक आणि टंकलेखक संवर्ग 852 अशी एकूण 938 पदांची जाहिरात जी आहे तर ती आलेली आहे. समजलं? दॅट्स इट. आणि मग ह्या 852 पदाचं इथं त्याने डिवायडेशन केलेलं आहे. ते काय एवढं महत्त्वाचं नाही, ते तुम्ही नंतर पाहून घ्या. ही जी PDF आहे तर ती तुम्हाला VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती सर्व ठिकाणी मी अपलोड करून देण्याचा प्रयत्न करतो आहे. तर आलं लक्षात, 4 जानेवारी 2026ला हा पेपर होणार आहे. 938 जागा आहेत, हे लक्षात ठेवा आणि अभ्यासाला सुरुवात करा. पूर्व परीक्षेला तुम्हाला 60+ मार्क यायला पाहिजेत तरच तुम्ही मेन्स परीक्षेला क्वालिफाय होत आहे. पॉलिटीचा जर का तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर पॉलिटी PYQ पल्स नावाचं एक माझं पुस्तक आलेलं आहे. त्याच्यामध्ये गेल्या 15 वर्षातील पॉलिटीच्या प्रश्नांचं 1 लाईन स्वरूप त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. ते पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध आहे. न विसरता त्या पुस्तकाचा पॉलिटीला त्याच्या बाहेर रिव्हिजनसाठी काहीही वाचण्याची गरज पडणार नाही, हा माझा शब्द आहे. त्याच्यामुळे ते तेवढं पुस्तक न विसरता विकत घ्या, वाचा. संपूर्ण महाराष्ट्रात ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात ते पुस्तक आहे तर आम्ही उपलब्ध करून देतो आहे. ऑनलाईन पुस्तकाची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही ते ऑनलाईन ऑर्डर करू शकता. तुर्तास आता आपण इथं थांबूया. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. शेजारची बेल आयकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुमचा काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.